चला लक्ष भेटतो टीम यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन टीम तेरवडा अलिबाग. आपण जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये, लगेचच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सजवून घ्या. ओपनिंग पियर मैदानाच्या आतमध्ये पाठवा टीम युवी स्पोर्ट्स. सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केली जाणारी भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला आली. याची तिसरी रजनी आहे. सुंदर आयोजन, त्याही पलीकडे सुंदर खेळ आज या रात्रीमध्ये मैदानाच्या आतमध्ये पार पडत असताना पाहायला मिळाला. बोट टीमला विनंती असेल आपला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह हा कॉम्बॉक्समध्ये असणं बंधनकारक असणार आहे. ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी केली जाईल त्यावेळेला आपल्या संघातील 13वा खेळाडू हा मात्र मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाईल. ही महत्त्वाची नियमावली राहिले या स्पर्धेच्या माध्यमातून. ओपनिंग पियर आघाडीची सुरुवातीची प्रारंभीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. टीम युवी स्पोर्ट्स सुरई तळेखार या संघाच्या माध्यमातून. छोटा पॅकेट बडा धमाका मुरुड तालुक्यातून येत असताना सुरई गावाला बिलॉंग करणारा मिस्टर 360 राज पाटील आणि त्याच्या साथीला सरपंच विजय घाणेकर आपल्याला पाहायला मिळाला. दोन महत्त्वाचे खेळाडू आघाडीला येत असताना पाहायला मिळालं. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी टीम यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन तेरोंडा अलिबाग या संघाच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी येत असताना पाहायला मिळालं. सार्थक सरफळे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. सार्थक सर पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळालं. युवी स्पोर्ट्स सुरई तळेखार म्हटलं की मुरुड तालुका त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन तेरोंडा अलिबाग तालुक्यातील एक मोठा दादा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वाधिक घातकी फलंदाज म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहायला गेले तो बुम बुम माठ्या पंकज जाधव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. त्याही पलीकडे या हंगामामध्ये ज्याच्या बॅटिंगची चर्चा अखंड रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते तो मृणाल बरसोलकर मिडॉन क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. एक जबरदस्त मिस्टर 360 खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहायला गेले. परंतु मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला असलेला राज पाटील मुरुड तालुक्यातून येत असताना किंबहुना मुरुड प्रीमियर लीग या हंगामामध्ये खेळत असताना ज्याच्या नावे बाईक राहिली तो राज पाटील मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला पाहायला मिळाला. साथीला सरपंच विजय घाणेकर आहे. त्याच वेळेला पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा बॉल गली रिजनच्या डोक्यावर खेळायचं होतं. फिल्डर बॉलचा खाली वेल जस्ट कॅच पहिल्या बॉलवरती या मॅचची गोल्डन विकेट. महत्वाचा बॅटर राज पाटील बाद. त्याच वेळेला सई गिफ्टचे सर्वे सर्वा सन्माननीय नारायणजी कानेकर साहेब यांचा देखील शुभाग म्हणत असताना पाहायला मिळते. या साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर आणि प्लेअर ऑफ द सिरीज साठीची जी आकर्षक अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते ती साहेबांनी प्रोव्हाइड केली. सई गिफ्टचे सर्व आदरणीय नारायणजी कानेकर साहेब यांचं शुभाग म्हणत असताना पाहायला मिळाला. वेलकम आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया जिथे पहिला बॉलवरती सफलता प्राप्त करत असताना गोलंदाज सार्थक सर पाटील पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती त्याची अचूकता पाहायला मिळाली जिथे राज पाटीलला बॅकफूटवरती जाण्यामध्ये भाग पाडलं होतं. अशा वेळेला गलीच्या डोक्यावरून खेळत असताना अगदी फिल्डर बॉलपर्यंत पोहोचले. अप्रतिम दर्जाचा कॅच मैदानाच्या आतमध्ये टिपला गेला जिथे पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त करत असताना सार्थक पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गणेश पडवळ आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक सुरे गावातील विध्वंसक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाला. राज पाटील आणि गणेशची जोडी नेहमी आपण सुरेई संघाकडनं खेळत असताना पाहायला मिळतो. परंतु अशा वेळेला राज अगदी स्वस्तामध्ये बाद झालेत. आता गणेश मैदानाच्या आतमध्ये आला. गणेशकडे क्षमता आहे
डावकरी हाताने बॅटिंग करत असताना जबरदस्त फटकेबाजी किंवा टोलेबंद फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जाणारा गणेश मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला. यावेळेसचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न मिडॉन मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचत असताना बुम माठ्या पंकज जाधव बॉल पर्यंत येत असताना पाहायला मिळाला. या बॉलवरती सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकत असताना पाहायला मिळाले, जिथे पहिली धाव धावफलकावरती येते युबी स्पोर्ट्स सुरई तळेखार या संघाची. षटकातीला पुढचा बॉल गोलंदाज सार्थक तयार होत असताना पाहायला मिळाला. राऊंड द विकेट समोर उमेश विजय घाणेकर आहेत. यावेळेसचा बॉल अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. बॅटर बरेचसे शफल झाले. लीग बिफोर साठी उंच आवाजामध्ये अपील केलेले आपण पाहिले. इथे पंचांचा इशारा लेग 22 येत असताना आपण पाहिला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना अगदी अप्रतिम चेंडू हाताळला गेला होता. खऱ्या अर्थानं जी उंची अपेक्षित होती बॅटर विजयाच्यासाठी ती उंची मिळाली नव्हती. या बॉलवरती लेग बाईसच्या मदतीनं धाव कंप्लीट केले गेले. एका धाव्याच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाते. 2 धावा धाव फलकावरती आहेत. एक बॅटर राज पाटील मैदानाच्या बाहेर असताना पाहायला मिळालं. पुढे सरसावत असताना डान्सिंग डाऊन खेळत असताना बॅटर गणेश पाहायला मिळाला. मिड ऑफ मध्ये फिल्डर मृणाल वर्सोलकर. अलिबागचा मिस्टर 360 ज्याच्या बॅटिंगची चर्चा सध्या चालू आहे तो बॉल पर्यंत येत असताना पाहायला मिळाला. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता रॉ स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून अलिबागचा मिस्टर 360 मृणाल वर्सोलकर. 4 बॉलचा खेळ झाला. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 3 अंकावरती पाहायला मिळते. षटकातीला पुढचा बॉल पिच बॉल लॉप केला. फटका मिस टाइम फिल्डर बॉलच्या खाली आहे. जज करत असताना वेल जज कॅच. आणखीन एका विकेटचं पतंग. बॅटर विजय घाणेकर मैदानाच्या बाहेर. सार्थक आणखीन एक सफलता मैदानाच्या आतमध्ये प्राप्त करत असताना पाहायला मिळालं. जी ओपनिंग प्लेयर सुरुवातीची जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली होती त्या दोन्ही महत्त्वाच्या बॅटरला डगआउटचा दिशा दाखवून दिली आहे. पहिलाच बॉलवरती राज पाटील बाद झाला. तदनंतर विजय देखील बाद होत असताना पाहायला मिळालं. विजय बाद झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. तेजस काटकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचाच बॉल. यावेळेसचा बॉल अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. बॅट अँड बॉलचं कनेक्शन झालं नाहीये. जिथे शेवटचा बॉल डॉट बॉल स्वरूपाचा आहे असताना पाहायला मिळेल. पहिला षटकाचा खेळ झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. यावेळेसचा बॉल अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न तेजसचा राहिला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. क्लीन अँड नीट क्लिअरिटी क्वालिटी रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चांगलं कामकाज आमचे सगळे कॅमेरामॅन करत असताना पाहायला मिळाले. शेवटचा बॉल डॉट बॉल आला होता. षटक क्रमांक पहिलं संपुष्टामध्ये आलं. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 3 अंकावरती पाहायला मिळते. जिथे 2 महत्त्वाचे बॅटर बाद होत असताना पाहायला मिळालेत. सध्याच्या घडीला तेजस काटकर साथीला गणेश पडवल आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेजस काटकर म्हटलं की एक असा प्रतिभावान खेळाडू आहे ना ज्याच्याकडे प्रचंड क्षमता आहे. नेहमी मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो किंबहुना पार्टनरशिप बिल्ड करण्यासाठी त्याच्याकडे नेहमी पाहिलं गेलंय. तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळतील. टीम थेरोंडा अलिबाग या संघाच्या माध्यमातून आयुष गोलंदाजी मार्कवरती असताना पाहायला मिळतोय. आयुष बोकाडे गोलंदाजी मार्कवरती असताना पाहायला मिळतोय. एक महत्त्वाचा गोलंदाज युवा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिला गेलाय.
क्षमता प्रचंड आहे, किंबहुना मोठ्या स्पर्धेचा अनुभव ज्याच्या पाठीशी आहे. अलिबाग तालुक्याचं क्रिकेट खेळत असताना आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती नेहमी त्यानं वर्चस्व प्रस्थापित केलंय. सध्याच्या घडीला षटक क्रमांक 2 मध्ये आयुष बोकाडेला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्यात. आता आक्रमक रवैया मैदानाच्या आतमध्ये आजमावावा लागणार आहे. गणेश पडवळकडे ती क्षमता आहे. डावकुऱ्या हाताने बॅटिंग करत असताना सर्वाधिक घातकी फलंदाज ऑन स्ट्राईकला, परंतु त्याच्या विरोधामध्ये चांगली रणनीती आखली आहे. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर हाताळणारा बॉल वाईट स्वरूपाचा इथे असताना पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता बॅटर बरेचसे शफल झाले होते. त्याच्या विरोधामध्ये त्याच्या शरीरापासून थोडासा दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडू बराचसा बाहेर राहिला. अशा वेळेला नितेजी नरहरी सर यांचा इशारा येत असताना पाहायला मिळाला आहे. व्हाईट बॉलचा एक्स्ट्राच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळतो, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 4 अंकावरती पाहायला मिळेल. गणेश पडवल ऑन स्ट्राईकला. षटकातीला पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, हे जाणलं होतं परंतु दिशा खराब राहिली. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळेल. गणेश पडवलला माहिती होतं की त्याच्या विरोधामध्ये अगदी हवेपर्यंत बोडी गोलंदाजी केली जाणार. अशा वेळेला स्विच हिटचा वापर त्याने केला होता, परंतु यावेळेला पुनश्च एकदा बॉल बराचसा बाहेर राहिलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा सरांचा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलला एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 5 आत्तापर्यंत बनवल्या गेल्या. पुढे सरसावत असताना खेळण्याचा प्रयत्न, बाची टॉप एज घेतली आहे. बॉल थर्ड मॅनच्या दिशेने प्रस्थान होत असताना पाहायला मिळतोय. सीमारेषा देखील ओलांडली आहे. 4 धावा या बॉलवरती येत आहे. गणेशच्या बॅटमधून हा चौकार. चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची कडा घेतली होती, फिल्डर बॉलपर्यंत पोहोचू शकले नव्हते. अशा वेळेला 4 धावाल्या संघाची टोटल पुढे सरकली आहे. 9 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. यावेळेसचा बॉल प्रचंड वेग दिलाय, गती फार पाहायला मिळाल्या, योग्य दिशा देखील राहिली आहे. टप्पा पडला, बॉल प्रचंड वेगानं विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले, बॅट्समन स्टेप आउट करत असताना पाहायला मिळाले, परंतु अगदी खोलवर टप्प्याचा हा बॉल, तिथे व्हाईट यॉर्करचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेला. स्पष्ट नकार पंचांचा येत असताना पाहायला मिळाला. तेजस काटकरनं अगदी अशाबोल नजरेनं पाहिलं होतं पंचांकडे, परंतु अशा वेळेला व्हाईट बॉल तुम्हाला मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. पुढचाच बॉल आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु बॅट अँड बॉलचं प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. जबाबदारी फार मोठी राहिली आहे गणेश पडवळवरती. तो मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं करतो. ॲक्शन रिप्ले आपण पाहूयात. बरेचसे शफल झाले होते, अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचा स्विंग प्रचंड राहिला, परंतु बॅट अँड बॉलचं प्रॉपर कनेक्शन राहिलं नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीनं संघाची टोटल थांबेल. 9 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. आयुषचं कौतुक करायला हवंय, जबरदस्त गोलंदाजी तो करतोय. यावेळेसचा बॉल रडार मध्ये आहे. जसा आला तसा बॉलला पाठवून दिलाय. गणेश पडवलचा वार पाहायला मिळाला. बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय पहिला षटकार. ऍक्शन रिप्ले, अगदी पुढ्यातला बॉल जसा आला तसा बॉलला फेकून दिलाय. बॉल वरती करडी नजर राहिली. फ्रंट फूट ओपन केलं, मनगटातील ताकद त्यानं काढली आहे. ही खासियत आहे गणेश पडवलची. अगदी तो उंच दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करतो. तो षटका ठोकत असताना पाहायला मिळाला. संघाची टोटल पुढे सरकले. सध्याच्या घडीला धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 15. पुढचाच बॉल आयुष तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, गॅप शोधली. बॉल डीप पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दमदार शानदार रुबाबदार चौकार. अप्रतिम दर्जाचा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. बघा ना, जसा बॉल आला तसा मॅचची ग्रीप त्यानं चेंज केली, स्टान्समध्ये बदल केला आणि स्विच हिटचा चौकार त्यासना पाहायला मिळाला. यावेळेसचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, अलॉंग विथ कार्पेट मुरनाल वरसोलकर बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
चांगला फटका पाहायला मिळाला होता. या बॉलवरती देखील सिंगल आली. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास येईल. 12 बॉलचा खेळ संपेल. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 मध्ये खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. हे आमचा रोह्याचा प्रेक्षक वर्ग आमची रोहा स्पोर्ट्सची वाहिनी कव्हर करत असताना पाहायला मिळते. रोहाचा प्रेक्षक म्हटलं की अगदी रोहाच्या प्रेक्षकांना बाउंड्री लाईनच्या बाहेर आपली बाईक लावून त्या बाईकवरून मॅचचा आनंद घ्यायला आवडतो. यस, षटक क्रमांक 3 म्हटलं की ISPL बॉल ओव्हर, अर्थातच युवा राष्ट्रवादी ISPL ओव्हर पाहायला मिळणार आहे. हे आमचं प्रेक्षक वर्ग ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी प्रेक्षकांमध्ये सचिन माळी देखील पाहायला मिळाला. एक रोहा तालुक्यातील जबरदस्त खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिला गेला. सध्या तो प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. अगदी आलोट गर्दी आजच्या दिवसामध्ये राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. सगळ्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. 12 बॉलचा खेळ झाला जिथे 20 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या होत्या. 3 षटक क्रमांक 2 मध्ये आयुष्या विरोधामध्ये 17 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. ISPL बॉल ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतील टीम थेरोंडा अलिबाग या संघाच्या माध्यमातून. अजय चौलकर याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला. या आधीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं आर्यन खारकरला ISPL बॉल ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी त्याची देखील राहिली होती. परंतु कालच्या दिवसामध्ये सर्वोत्तम गोलंदाजी कुणाची राहिली असेल ISPL बॉल ओव्हरमध्ये? मुस्ताकिन मुकादम. काय गोलंदाजी केली होती पठ्ठ्यानं. अव्वल दर्जाची अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्या षटकामध्ये राहिली होती. किंबहुना निशी कर्णेकरनं देखील चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. बाहेरच्या दिशेनं बॉल वळण घेत असताना पाहायला मिळाला जिथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळेल. ॲक्शन रिप्ले आपण पाहूयात. गोलंदाज तयार झाले होते परंतु ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू हाताळला. त्यानंतर स्विंग होत असताना बॉल बराचसा बाहेर गेला. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येत असताना पाहायला मिळाला. अवांतरी स्वरूपामध्ये धावफलक आलाय. धावफलकावरती ॲड केले गेले 1 धाव. एकाच्या मदतीने 21 बनवल्या गेल्या. यावेळेसचा बॉल पुनश्च एकदा बरंच बाहेर पाहायला मिळाला परंतु पंचांचा निर्णय देखील अजूनही बाकी आहे. यास व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळेल. ॲक्शन रिप्ले आपण पाहूयात. या व्हाईट बॉलचा गोलंदाज राऊंड द विकेट आले होते. अशा वेळेला गणेशच्या विरोधामध्ये ऑफ स्टंपचा बाहेर गोलंदाजी करण्याचा निर्धार केला गेला. किंबहुना कॅप्टननं आधीच सांगितलं असेल की गणेश फडवळ खेळतोय, गणेशला आपण ऑफ स्टिकच्या बाहेरचे चेंडू ठेवूयात किंबहुना व्हाईट लाईनला गोलंदाजी करूयात. अगदी ती स्ट्रॅटर्जी मैदानाच्या आतमध्ये वापरली गेली. पुढचाच बॉल. यावेळेसचा बॉल गती काढून घेतली होती. बॉल उंच हवेमध्ये अजय बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळाले. सिंगल पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. स्पष्ट नकार आला. धावबाची नामी संधी. अशा वेळेला तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची इथून मदत घेतली जाते. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर सुखरूपरित्या पोहोचलेत की नाही याची पाहणी केली जाईल. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्णतः स्पर्धा आपण कव्हरेज करीत आहोत. गावागावातल्या होतकरू क्रिकेटपटूंना प्रकाश झोतात आणण्याचं काम रोहा स्पोर्ट्स सातत्याने करत आहे. अतिशय चांगली व्हिडिओ क्वालिटी, लाईव्ह कव्हरेज आणि स्पोर्ट्सबद्दलची प्रामाणिक मेहनत हीच खऱ्या अर्थानं रोहा स्पोर्ट्सची ओळख आहे. सध्याच्या घडीला रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची मदत घेतली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. उत्तम दर्जाचं काम आमचे सगळे कॅमेरामॅन करत असताना पाहायला मिळाले. उत्तम क्वालिटी आणि क्लिअरिटी ज्यांच्या माध्यमातून मेंटेन ठेवले गेले. नॉट आउटचा इशारा देताना पाहायला मिळेल. बॅटर पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूपरित्या पोहोचले. तुम्ही इन ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. अगदी पॉपिंग क्रीजमध्ये विकेट किपरनं लावण्याआधीच बॅटर सुखरूपरित्या तेजस काटकर पोहोचले होते. 1 धाव या बॉलवरती आले. एकाच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकत असताना पाहायला मिळाली. जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 23 अंकावरती पाहायला मिळेल. राष्ट्रवादी युवा ISPL बॉल ओव्हरमध्ये अजय आपल्याला पाहायला मिळतोय. अजयकडे क्षमता बॉलला फिरवण्याची. अगदी तो सीमवरती गोलंदाजी करत असताना बॉलला दोन्ही बाजूनं वळण प्राप्त करू शकतोय. ती क्षमता आपल्याकडे त्याच्याकडनं पाहायला मिळाली आहे. पुढचाच बॉल समोर तेजस काटकर आहे. बरंचसा शफल झाला. लाडपा बॅटने खेळण्याचा मनसुबा राहिला होता. बॅट अँड बॉलचा संपर्क होणार नाही. या चांगल्या दर्जाचा बॉल पाहायला मिळाला अजय या गोलंदाजाच्या माध्यमातून. तेजस काटकर म्हटलं की नेहमी आविष्काराचे फटके त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतात. अगदी शफल असताना लॉंग लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये मोठे फटके तो नेहमीच खेळतो. यावेळेसचा बॉल खडे खडे खेळण्याचा प्रयत्न मिडल ऑफ द बॅट चेंडू होऊ शकला नव्हता.
फिल्डर गली रिजन मध्ये बॉल पर्यंत पोहोचलेले पाहायला मिळाले. या बॉलवरती सिंगल येईल. सिंगलच्या पलीकडे तुम्हाला काही मिळणार नाही. या बॉलवरती सिंगल आले. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाते. धावफलकावरती धाव संख्या आतापर्यंत 24 या अंकावरती पाहायला मिळेल. राष्ट्रवादी युवा ISPL बॉल ओव्हरमध्ये अजयचं आतापर्यंत कौतुक करायला काही हरकत नाही आहे. 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा तो खर्च करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. गणेश पडवलचा देखील कौतुक करायला हवाय. चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. आतल्या बाजूने बॉलनं वळण घेतले. आडबा बाटने खेळण्याचा प्रयत्न राहिला. स्क्वेअर लेग रिजन मधून फिल्डर बॉल पर्यंत वेगाने येत असताना पाहायला मिळालं. सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते 25 या अंकावरती. 25 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. चांगली बॉलिंग आतापर्यंत थेरोंडा अलिबाग या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जर या संघाच्या विरोधामध्ये उत्तरार्धामध्ये बचायचं असेल तर जास्तीच्या धावा येणं फार महत्त्वाचं आहे. यावेळीचा बॉल सन्मानजनक खेळलाय. समोर हलक्यातनं स्टिअर करत असताना पाहायला मिळाले बॅटर तेजस. या बॉलवरती फक्त सिंगल येईल. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल 27 या अंकावरती 27 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळेल. सर एक मिनिट. सर 5 बॉल झालेत की ओव्हर कंप्लीट आहे? 5 बॉल ना. ओके. स्कोरबोर्डमध्ये आपण थोडासा बदल करूया. 26 धावा धावफलकावरती असतील. शेवटचा अंतिम बॉल येणं अजून देखील या षटकातील बाकी आहे. सध्याच्या घडीला गणेश ऑन स्ट्राईकला पाहायला मिळालाय. यावेळेस बॉल वेगवान गतीवरती विश्वास दाखवला. टप्पा पडला अगदी पुढ्यामध्ये. त्यानंतर बॉल वळण घेत असताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. या बॉलवरती नक्की काय घडलं होतं. टप्पा पडला अगदी स्विंगवरती. टप्पा रीच झाल्यानंतर अगदी बॅटरच्या पायामधून बॉल थेट विकेट किपरचा वैध घेत असताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3चा खेळ संपुष्टामध्ये आला. 18 बॉलचा खेळ होईल. 18 बॉल तर समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळेल. 26 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. हे आमचं रोह्याचा प्रेक्षक वर्ग जिथे जागा भेटेल तिथे बसला या स्पर्धेचा संपूर्णतः आनंद घेतोय. रोहा तालुक्यातील पहिली रजनी क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळाला. अगदी हंगामाला सुरुवात झाली त्यावेळेला पहिली स्पर्धा ओमेगा चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहिली होती. परंतु रोहा विभागामध्ये प्रथमतःच अशा भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. प्रेक्षक वर्ग अगदी अलोट गर्दी करत असताना पाहायला मिळाला. आमची चिमुकली देखील ऑनस्क्रीन पाहायला मिळते. अगदी पहिल्या मॅचपासून ती मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झाली आहे. आमचं सगळं रोहाचा प्रेक्षक वर्ग आज या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेतोय. अलोट गर्दी केली आहे. प्रेक्षक जिथे जागा भेटेल तिथे बसलाय. कोणी बाईकवरती बसले, कोणी मैदानाच्या आतमध्ये बसलाय. संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेतला जातो. आमचे आयोजक देखील ऑन स्क्रीन पाहायला मिळालंय. तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रोहा रायगड ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमचं मुख्य व्यासपीठ राणा मोरे ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये काय तोलेबंद फटकेबाजी राहिली होती. कालच्या रात्रीचा तो हिरो राहिला होता. त्याही वेळेला रॉ स्पोर्टचे सर्व आकाशी कडव देखील आपल्याला पाहायला मिळाले. हे आपले मुख्य मंच आणि मुख्य मंचावरती आपले अतिथी देखील विराजमान झालेले पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4ला सुरुवात होईल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आयुष आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल समोर तेजस काटकर. यावेळेसचा बॉल खोलबट टप्प्याचा राहिला. समोर ड्राईव्ह करत असताना बॅटर पाहायला मिळाला. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावसंख्या 27 या अंकावरती पाहायला मिळाला. बघा ना, षटकाला ज्या किंबहुना या डावाला सुरुवात झाली. पहिलं षटक हाताळलं होतं गोलंदाजानं. फक्त 3 धावांचं षटक हाताळलं होतं. आयुषनं षटक क्रमांक 2 हाताळलं. 17 धावांचं षटक हाताळलं होतं. तरी देखील पुन्हा एकदा आयुषवरती विश्वास दाखवला गेलाय. आयुष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती दिसताना पाहायला मिळतो. आमचे समालोचन कक्ष देखील रोहा स्पोर्ट्स वाहिनीच्या माध्यमातून कव्हर केला गेला. पहिलाच बॉलवरती आयुष्य विरोधामध्ये सिंगल येत असताना पाहायला मिळाली. जे गोलंदाज महागडे राहिले त्याच गोलंदाजांना पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये आणलंय. ही फार महत्त्वाची बाब राहिली आहे. कारण की आपल्या गोलंदाजांना बॅक करणं किंबहुना त्यांची हुबी जाणून घेणं फार महत्त्वाचं होतं. कारण की आयुषनं चांगली दर्जाची गोलंदाजी केली. त्यांच्याकडे क्षमता आहे. रायगड जिल्ह्यातील मोठमोठ्या स्पर्धा खेळत असताना आपण या गोलंदाजाला नेहमी पाहिले. युवा खेळाडू आणि प्रतिभावान खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं गेलंय. तोच गोलंदाज आयुष ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचाच बॉल. यावेळेसचा बॉल दूरवरती चेंडू राहिला होता. त्यावरती छेडछाड करण्याचा प्रयत्न बॅटर गणेशने केला.
फिल्डर आलेत गली रिझल्टमध्ये बॉल पर्यंत पोहोचलेत. एक सिंगल या बॉलवरती येत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकत असताना पाहायला मिळेल, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 28 या अंकावरती धावसंख्या पाहायला मिळते. 28 आतापर्यंत बनवल्या गेल्या. तेजस काटकर 5 बॉल फेस केले, संघर्ष करतोय. 3 धाब्यांवरती तो खेळत असताना पाहायला मिळाला. परंतु असा फलंदाजाने तो कोणत्याही क्षणाला मैदानाच्या आतमध्ये रंग बदलू शकतोय. यावेळेसचा बॉल समोर राहिला होता, समोरच खेळलाय. ऑन ड्राईव्हचा फटका तेजसच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अंगलट आलाय की काय पाहणं फार महत्वाचं आहे. तिसऱ्या पंचांची मागणी. पुन्हा एकदा रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची मदत घेतली जाते. आमचे पंच धर्मेंद्र सर या रिव्ह्यूवरती कामकाज करत असताना पाहायला मिळतील. दुसरी धाव घेणं गरजेचं होतं का ते देखील पाहिलं जाणार आहे. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची मदत इथे मात्र घेतली जाते. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीवरती जर आपण नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चांगलं कामकाज, चांगली दर्जाची क्वालिटी, क्लिअरिटी ज्यांच्या माध्यमातून मेंटेन ठेवली गेली आहे. चांगले कॅमेरा अँगल्स, उत्तम स्कोर अपडेट्स, सगळं स्मूथ चालू आहे रोहा स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून. आमचे कॅमेरामॅनचं देखील कौतुक करायला हवं आहे. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सध्या अल्केश मगर आपल्याला पाहायला मिळालं आहे. त्यांच्या साथीला रायगड जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्रातील वन ऑफ द बेस्ट रील एडिटर म्हणून ज्यांच्याकडे पाहायला गेले हऱ्या कोस्तेकर आपल्याला पाहायला मिळतात. त्याही पलीकडे स्वरूप स्वप्नील देखील आपल्याला पाहायला मिळतात. सध्या आकाश कडव देखील पाहायला मिळतात. सगळ्या कॅमेरामॅनचं हार्दिक स्वागत आहे. चांगलं कामकाज रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. यस OUT आउट. धक्का बसेल टीम UV स्पोर्ट्स सुरई तळेखार संघाला. गणेश पडवळ सारखा एक महत्वाचा बॅटर धावपाचच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर. डीजे विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालं. धावबाच्या स्वरूपामध्ये गणेश पडवळ मैदानाच्या बाहेर गेल्या. 12 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान देत असताना तो पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. मुरुड तालुका सुरई गाव आणि सुरई गावातून येत असताना सर्वाधिक महत्त्वाचा खेळाडू एक जेन्युअल ऑलराऊंडर शिवतेज सदानंद पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तयार झालेला पाहायला मिळेल. आयुष मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. समोर तेजस काटकर. यावेळीचा बॉल आणखीन एक चांगला फटका खेळला गेला. ऑफ ड्राईव्हचा फटका राहिला होता तेजस काटकरच्या बॅटमधून. तेजस काटकरला खऱ्या अर्थानं संयमी बॅटिंग करण्यास भाग पडलं. तेजस काटकर म्हटलं की नेहमी मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. मुरुड तालुक्यातून येत असताना दक्षिण रायगडचं क्रिकेट खेळत असताना नेहमी चर्चा झाली आहे. तळेखार गावाला बिलॉंग करणारा तेजस म्हटलं की नेहमी मोठे फटके खेळतो. परंतु अलिबाग तिरोंडाच्या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं त्याला मैदानाच्या आतमध्ये थांबून ठेवलंय. परंतु अशा वेळेला शिवतेजला मैदानाच्या आतमध्ये डाव सांभाळावा लागणार आहे. मोठे फटके खेचून आणावे लागणार आहेत, कारण की आता मात्र उर्वरित चेंडू शेष आहेत या पूर्वार्धाच्या डावातील. अशा वेळेला मोठे फटके येणं फार महत्वाचं आहे. पुढचाच बॉल हाफ ट्रॅकर राहिला. गती कमीची राहिली होती या बॉलवरती. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्रचंड वेगानं कंप्लीट केली जाईल. पंचांचा इशारा आहे लेग बाईसचा. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव येत असताना पाहायला मिळाली आहे. एका धावेच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकते, जिथे धावफलकावरती धावसंख्या 31 अंकावरती पाहायला मिळेल. आयुषनं पहिल्या षटकामध्ये 17 जरूर खर्च केल्या, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये फक्त आणि फक्त आतापर्यंत 5 बॉलमध्ये 4 धावा त्यांना खर्च केल्यात. अंतिम बॉल. यावेळेसचा बॉल अप ट्रॅकर बॅटच्या रडारमध्ये येत नाही. विकेट किपर बॉलवरती आले, परंतु थोडेसे फंबल होत असताना पाहायला मिळालं. या बॉलवरती एक सिंगल येत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4चा देखील खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आलाय. 24 बॉलचा खेळ झाला, जिथे 32 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. 32 बनवल्या गेल्या. शेवटचं षटक, अंतिम षटक येणं महत्वाचं असणार आहे. या शेवटच्या षटकामध्ये कशी टोलेबंद फटकेबाजी केली जाईल,
किंबहुना किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल ते देखील पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. पहिल्या 24 बॉलमध्ये फक्त 32 धावा आल्यात. धावाला सुरुवात झाली. राज पाटील सारखी एक मोठी विकेट मिळवली होती, तदनंतर संघ अडचणीमध्ये येत असताना पाहायला मिळाला. गणेश पडवलनं चांगली बॅटिंग केली होती, परंतु तो देखील धावाच्या स्वरूपामध्ये बाद झाला. विजय मोठे फटके खेळू शकला नव्हता, तो देखील अगदी स्वस्तामध्ये बाद झाला. षटक क्रमांक 5 डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी दाखवत असताना पाहायला मिळेल. अलिबाग संघाचा आणखीन एक महत्त्वाचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिला गेलाय. प्रिन्स बोकाडे गोलंदाजी मागवरती असताना पाहायला मिळतोय. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना किंबहुना जर्मन अलिबाग संघाचं क्रिकेट खेळत असताना नेहमी याही गोलंदाजीची चर्चा झाली आहे. हे देखील गोलंदाज अगदी मोठमोठ्या स्पर्धा खेळतात, किंबहुना आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती ते गाजवतात. अचूक टप्पा, त्याचा वेग, किंबहुना त्याची व्हेरिएशन शेवटच्या षटकांमध्ये नेहमी फार महत्त्वाचं राहिलं. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना अप्रतिम दर्जाची गोलंदाजी नेहमीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. तो प्रिन्स बोकाडे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. तेजस काटकर ऑन स्ट्राईक्स, 8 बॉल फेस केले, फक्त 6 धावा त्याच्या बॅटमन आल्यात. आज थांबवले खऱ्या अर्थानं तेजस काटकरला. पहिलाच बॉल प्रिन्स तयार. प्रिन्स 6 बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉलर्स बॅक ड्राइव्ह, स्वतः गोलंदाज बॉलपर्यंत येत असताना पाहायला मिळाले. या बॉलवरती देखील फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे चालू राहिलेलं पाहायला मिळालं. या बॉलवरती देखील सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली आहे, जिथे धावफलकावरती धावसंख्या 33 अंकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. शिवतेज पाटील मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला. एक मोठा खनीचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिला गेला. एक जेन्युअल ऑलराऊंडर आहे. स्लोवर वन पीक करू शकला नाहीये. मी म्हटलं होतं प्रिन्स डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. खऱ्या अर्थानं डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना त्या गोलंदाजाकडे व्हेरिएशन असणं फार महत्त्वाचं आहे. अशा वेळेला व्हेरिएशन व्हरायटीज पाहायला मिळाल्या. या दिवसा बॉल गतीवरती हाताळला, परंतु आता स्लोवर वन, तेही पलीकडे लेग कटरचा वापर त्यानं केलाय. यश आलंय वाटेला प्रिन्सच्या गोलंदाजाच्या. डॉट बॉल त्यानं मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. पुढचाच बॉल समोर शिवतेज, गोलंदाजीला प्रिन्स. पुन्हा एकदा स्लोवर वन, अडबा बाटणं खेळण्याचा प्रयत्न, बाट सिलेडी गेट्स, कॉड बॅन द विकेट. आणखीन एका विकेटचं पतंग, 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळाल्या. शिवतेज देखील अगदी स्वस्तामध्ये बाद झालेला पण पाहिला. 3 बॉल फेस केले, कोणत्या स्वरूपाची धाव त्याच्या बॅटमन आली नाही. प्रिन्स बोकाड्याचं कौतुक करायला पाहिजे. डेथ ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव आणि 1 विकेट, जिथे शिवतेज सदानंद पाटीलला त्यानं बाद केलंय. नवीन आलेलं बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तत्पूर्वी पुढचा बॉल, पुन्हा एकदा लेग कटरचा वापर केला गेला. गॅपमध्ये फटका, बॉल डीप कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आत्मविश्वासाचा फटका, बॉल सीमा पार, चौकार. मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य आल्या तो आग लावायला सुरुवात करतोय. सुरुवातीच्या काळामध्ये अगदी धावा आल्या नव्हत्या, परंतु अजिंक्य आलाय तो धावा घेऊन येत असताना पाहायला मिळालाय. पहिल्याच बॉलवरती चौकार त्याच्या बॅटमन आला. संघाची टोटल पुढे सरकली. 37 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल प्रिन्स बोकाडे. यावेळेसचा बॉल वेगावरती विश्वास दाखवला. बॅटची पुन्हा एकदा कडा, कॉट बॅन द विकेट, 1 मोर विकेट डाऊन. अजिंक्य देखील मैदानाच्या बाहेर.
विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालं. एक महत्त्वाचे बॅटर अजिंक्य बाद होत असताना पाहायला मिळालं. प्रिन्स करार त्यानं कौतुक करायला पाहिजे. 5 बॉलमध्ये 8 ओव्हरमध्ये फक्त 5 धावा तो खर्च करत असताना पाहायला मिळाला. 2 विकेट त्याच्या नावे देखील राहिलेत. नवीन आलेलं बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळालं. टीम युबी स्पोर्ट्स सुरई तळेखार या संघाच्या माध्यमातून शेवटचा अंतिम बॉल देणं बाकी आहे. यावेळीचा बॉल प्रचंड वेगाने तळावर उसळला. धाव घेण्याचा प्रयत्न केला, तो देखील प्रयत्न अंगलटीत असताना पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती देखील धावबादच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद होत असताना पाहायला मिळालं. चांगली बॉलिंग ॲक्शन रिप्ले आपण पाहूया. त्या बॉलवरती नक्की काय घडलं होतं. हाफ ट्रॅकर बॉल डावकरा, त्याचे बॅटर बरेचसे सफल झाले. अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरचा योग्य निर्णय, गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्द केला गेला आणि अशा वेळेला शेवटच्या बॉलवरती देखील धावबादच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद होत असताना पाहायला मिळालं. पहिल्या पूर्वार्धाचा डाव संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये 30 बॉलमध्ये 37 बनवल्या गेल्या. येणाऱ्या 30 बॉलमध्ये 38 धावेची आवश्यकता असणार आहे. चला नेक्स्ट मॅच आपण टॉससाठी विनंती करूयात. एका बाजूला टीम युबी स्पोर्ट्स माफी असावी. नेक्स्ट मॅच टॉससाठी विनंती असेल. एका बाजूला टीम जय गिरोबा अंधाराळी त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना कळमजे भांदरे या बोट टीमला विनंती असेल की आपण टॉससाठी लगेच या. हॅलो, चला टॉससाठी या. जय गिरोबा अंधाराळे आणि कळमजे भांदरे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी या. 30 बॉल 38 धावांची आवश्यकता असणार आहे. या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल, काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती छोटासा बदल करूयात. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र या. संपूर्ण स्पर्धेचा आनंद आस्वाद घेत राहा. आवाजामध्ये होईल बदल, आवाज ऐकूयात. अखंड महाराष्ट्रातील नामवंत क्रिकेटचे समालोचक, एक जबरदस्त आवाज, शब्दांवरची अगदी मजबूत पकड, आवाज हर्षल जमुंडे सरांचा. वेळेला लोकांच्या मदतीसाठी सदैव पुढे असणारं व्यक्तिमत्व म्हणजे राकेशजी शिंदे साहेब. संकटात नेहमीच पुढे धावून येणारं, माणुसकी नेहमी जपणारं, त्याच वेळेला सर्वांच्या विश्वासाचा मजबूत खांब म्हणून आधारस्तंभ म्हणून ज्यांची ख्याती आहे, श्री राकेशजी शिंदे साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्य मंचावरती होत असताना पाहायला मिळाला. आपलं हार्दिक स्वागत युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या या भव्य पर्वामध्ये. आणि त्याच वेळेला पुढचा सन्माननीय रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष सन्माननीय प्रीतमताई पाटील यांचा मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. कला, क्रीडा आणि शैक्षणिक या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जर पाहिलं तर अग्रेसर राहत असताना नेहमीच ज्यांचा पाठबळ युवकांना लाभला अशा सन्माननीय प्रीतमताई पाटील यांचा यथोचित मान सन्मान. आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याच वेळेला व्यासपीठावरती उपस्थित पंचायत समिती
उपसभापती सन्माननीय संजय दादा मांडलुसकर साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. कोलाड विभागातून येत असताना पुई गाव आणि त्याच वेळेला कोलाड विभागाच्या नेहमी पाठीशी राहणारे आणि त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवकांच्या नेहमी पाठीशी राहणारं व्यक्तिमत्व सन्माननीय संजय दादा मांडलुसकर साहेबांचा यथोचित असा मान सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. त्याच वेळेला कोलाडचे युवा नेते सन्माननीय गणेश शेठ साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. मी गणेश साहेबांना सुद्धा विनंती करेन आपण पुढे या. आपलाही विशेष मान सन्मान युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या या भव्य पर्वाच्या माध्यमातून आपण करतोय. सन्माननीय गणेश शेठ साहेबांचा सन्मान युवा नेते कोलाड साहेब आपण उपस्थित राहिलात. आपले या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. पुढचे सत्कार मूर्ती सन्माननीय उद्योजक गणेश शेठ पाशीलकर साहेब आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत आणि साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतो. मी विनंती करेन हा सन्मान करण्यासाठी संपूर्ण आमची टीम शंतनू रटाटे, प्रेम साळुंके, त्याच वेळेला प्रणव मोरे, सौरभ काणेकर, शार्दूल मोरे आणि रोहित पाटील या सर्वांनाच मी विनंती करेन आपण पुढे या. सन्माननीय गणेश शेठ पाशीलकर साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. त्याच वेळेला युवा नेते नागोटणे विभागातील युवा नेते सन्माननीय मनोजजी टक्के साहेबांचा सन्मान मनोज साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. मी सन्मान करण्यासाठी विनंती करेन आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला. आपल्या शुभ असे आपण मनोज साहेबांचा सन्मान युवा नेते नागोटणे त्यांचा सन्मान आपण मैदानाच्या आतमध्ये करतोय. त्या दरम्यान मैदानावरती मृणालच्या पाटमधून पहिला चौकार सन्माननीय श्रीकांतजी रावकर साहेब आपल्या मुख्य मंचावरती आहेत आणि साहेबांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. मी विनंती करेन आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला सन्माननीय श्रीकांतजी रावकर साहेबांचा सन्मान आपण युवा राष्ट्रवादी चषक या भव्य दिव्य स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. आपलं हार्दिक हार्दिक असं साहेब युवा नेते या मुख्य मंचावरती उपस्थित राहिलेले पाहायला मिळतात. युवा नेते केतनजी भोई साहेबांचा सन्मान युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या या भव्य पर्वाच्या माध्यमातून केला जाईल. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याच वेळेला अध्यक्ष कुणबी समाज धाटाव विभाग उपस्थित उद्योजक सन्माननीय नारायणजी काणेकर साहेब यांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. उद्योजक नारायणजी काणेकर साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. आपलं सुद्धा साहेबावरती हार्दिक असं स्वागत आहे. युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या या भव्य दिव्य पर्वामध्ये सन्माननीय नारायणजी काणेकर साहेबांचा यथोचित मान सन्मान आपलं हार्दिक स्वागत. असंच प्रेम या संपूर्ण स्पर्धेवरती आमच्या संपूर्ण मान्यवरांचं राहील अशा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आशा बाळगतोय. स्वागत करूया सकळ जणांचे जमलेल्या आमच्या सगळ्याच मान्यवरांचे ज्यांच्या येण्यानं आज युवा राष्ट्रवादी चषकाचे मुख्य मंच अगदी खुलून गेले. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या चहूबाजूचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले आमचे सगळे गुणवान खेळाडू, रोहा स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती जुळलेले सगळे प्रेक्षक, सर्वांचं स्वागत. आपण पाहतो युवा राष्ट्रवादी चषक आणि आजच्या रात्रीची दुसरी मॅच. एका बाजूला तळेखार सुरे तर एका बाजूला तेरोंडा अलिबाग हे दोन मातब्बर संघ मैदानाच्या आतमध्ये आपलं नशीब आजमावत असताना पाहायला मिळतात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळाली होती, जिथे विराज नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला. अजय आणि त्याच वेळेला खेळत असताना आपल्याला पाहायला मिळालं होतं मृणाल वरसोलकर. यावेळीचा बॉल चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर स्विंग होत असताना पाहायला मिळाला. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय नितीन शेठ कोलटकर साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय नितीन शेठ कोलटकर साहेबांचा सन्मान आपण करतो. मी सन्मान करण्यासाठी शंतनू रटाटे, रोहित पाटील यांना विनंती करणं आपल्या शुभ असते आपण यथोचित मान सन्मान इथे करणार आहोत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे साहेब. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मनपूर्वक आभार. जाऊया पुन्हा ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. पहिला
डाव थोडा लडखडत असताना बघायला मिळाला होता. 38 धावांचं टार्गेट असं वाटलं या मॅचमध्ये, या धावा आरामामध्ये पार होतील का, पण नाही. दुसरा डाव पुन्हा नव्यानं सावरण्याचा प्रयत्न तळेकर आणि सुरई टीमनं करायला सुरुवात केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये तेजस काटकरचा वेग, त्याची अचूकता आणि त्याची भेदकता सगळं काही दाखवत असताना पाहायला मिळाली आहे. फक्त आणि फक्त धावा खर्च केला 4. जो मृणाल वर्सोलकरच्या बॅटमधून जो चौकार आला तोच तसाच्या तसा फक्त स्कोर कार्डवरती बघायला मिळाला. तिथून पुढे आता विराज, त्याच वेळेला अजय, हे दोन सलामीवीर अजय आणि त्याच्या साथीला मृणाल पाहायला मिळाला, तो बाद झाला. पण आता विराज आणि अजय या खेळीला सावरण्याचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. 24 बॉल 34 धावांची आवश्यकता. या रात्रीमध्ये इतिहास घडलाय. या रात्रीमध्ये या प्रत्येक वेगवेगळ्या दिवसामध्ये वेगवेगळ्या इतिहास नोंदीस आलाय. युवा राष्ट्रवादी चषकामध्ये पहिल्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये 75चा पाठलाग झाला 5 ओव्हरमध्ये. दुसऱ्या रात्रीमध्ये 37 धावा डिफेंड झाल्या याच मैदानामध्ये. आज या तिसऱ्या रात्रीमध्ये किती धावा बंटील आणि त्या डिफेंड होत असताना पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला 38 धावांचा पाठलाग करत असताना टीम अलिबाग तेरोंडा संघ अडचणीमध्ये सापडलेला पाहायला मिळाला. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॉलिंग राहिली आहे. आता नवीन गोलंदाज शिवतेज पाटील. सुरई गावाला पडलेलं एक गोड स्वप्न, सुरई गावातील एक दिग्गज खेळाडू ज्याच्या गोलंदाजीची फलंदाजीची चर्चा आपण नेहमी पाहिली आहे, तोच खेळाडू बॉलिंग मार्कवरती. शिवतेज पाटील समोर अजय. कमी गतीने टाकला होता. लेग ब्रेकचा वापर करायचा होता लेफ्ट हँडेड बॅटरसाठी. फिल्डर तिकडे शॉर्ट पॉईंटला थोडे फंबल. एक सिंगल स्कोर कार्डवरती जोडली जाते. 1-1 पुढे जाण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये वारंवार चालू आहे. किंबहुना या 38 धावांपर्यंत जाण्यासाठी आता फक्त आणि फक्त सिंगल ही जोडली जाईल. या अनुषंगानं मैदानाच्या आतमध्ये विराज आणि अजय बॅटिंग करत असताना पाहायला मिळालेत. शिवतेज पाटील कशा पद्धतीची बॉलिंग करेल, या संपूर्ण डावाला कशा पद्धतीनं सावरेल, किंबहुना गोलंदाजीच्या जोरावरती सुरई आणि तळेखार संघ या मॅचमध्ये कशा पद्धतीने येईल, हे सगळे चित्र सर्वांना पाहिजेत. क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी ते चांगले दिसणारे चित्र विचित्र दिसायला लागतात आणि होताच नव्हतं. होताना आपण नेहमी पाहिलंय. पुढचाच बॉल बिग हिट करायचं होतं. मिस टायमिंग, बॉल हवेत, बॉलच्या खाली फिल्डर पोहोचतात. लास्ट मोमेंटला कॅच ड्रॉप. फिल्डिंग चांगली होती, प्रयत्न चांगले केले. शेवटच्या क्षणी पाहता पाहता तब्बल 3 धावा तिकडे अर्जित होत असताना बघायला मिळतील. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलं आणि 2चं 3 मध्ये. जर कॅच पकडली असती तर विकेट आली असती, धाव एकही नसती. पण अनुमान लावले जातात. जर तरला प्राधान्य नाहीये क्रिकेटमध्ये आणि त्या जर तर शिवाय मजाही नाहीये. आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण जर पाहिलं तर 22 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता अजूनही बाकी आहे. अजयला तुम्ही पाहता ऑन स्ट्राईक एक डावकुराताचा फलंदाज, त्याच्या साथीला खेळत असताना विराज आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला थांबवलंय युवी स्पोर्ट्स सुरई तळेकर टीमनं. टप्पा पडलाय, बॉल बाहेर राहील. इथे मात्र पंच फिरलेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळतं. एक अतिरिक्त सिंगल स्कोर कार्डवरती प्लस होताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे चालली आहे. संघाचा धावफलक सध्याच्या घडीला 9 या आकड्यावरती पोहोचलाय. काहीतरी नवीन करायचं आहे. ट्रॅप या वेळेला इकडे मात्र टाकण्याचा प्रयत्न. वाईड लाईनला पकडत असताना गोलंदाजी करण्याचे शर्तीचे प्रयत्न शिवतेज पाटीलचे पाहायला मिळालेत. डावकुराताच्या समोर फलंदाजासमोर बॉलिंग करणं थोडं चॅलेंज आहे. आणि या स्पर्धेमध्ये डावकुराताचे फलंदाज हे थोडे आक्रमक दिसलेत. समोरचा बॉल फटका चांगला, डी बॅकच्या कव्हरला खेळायचा होता. हो, त्याहून चांगली फिल्डिंग, बॅकअप चांगले मिळेल. राज पाटील एक धाव मिळते. दुहेरीसाठी बॅटर पलटले. पाहता पाहता दोन्ही मिळाले आणि त्या 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती सध्या 11 धावा धावफलकावरती आहेत. लो स्कोरिंग मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. संघर्ष मोठा आहे युवी स्पोर्ट्स तळेखार सुरई या टीमचा. 2 दिग्गज संघ मुरुड तालुक्यातील पाहायला मिळतात, तर त्यांच्या विरोधामध्ये अलिबाग तालुक्यातील दिग्गज संघ आहेत. आणि मग चांगलाच खेळ होणार. त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही पाहताय. कधी धावा येतात तर कधी धावा थांबवल्या जातात. आणि सध्याच्या घडीला ते चित्र पाहताय. याआधी 2 धावा आल्या, दुसऱ्याच बॉलवरती लगेच शिवतेजनं गुडलेन स्पॉटवरती बॉल टाकल्यानंतर थोडा राईज होत असताना बॅटरसाठी सरप्राईज ठेवला होता. डॉट बॉलची सांगता 11ला 1 सध्याची परिस्थिती.
5वा बॉल. यावेळेला फटका चांगला गॅप मध्ये बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पार. धावा मिळतील 4. अजयच्या बॅट मधून येतोय चौकार. करून घेतोय जे गिरोबा अंधाराळी आणि त्यांच्या विरोधामध्ये कळमजे भांदेरे. यस, कळमजे भांदेरे संघाचा कॅप्टन इकडे उपस्थित आहे. मी विनंती करेन जय गिरोबा अंधाराळी टीमचं कर्णधार आपण टॉससाठी या. विना विलंब वेळ आपण कोणताही खर्च करू नका विनंती करतोय. जय गिरोबा अंधाराळी विनंती करतोय टॉससाठी या. येस, दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. हार्दिक स्वागत आहे दोघांचं सुद्धा. यावेळेला बॉल लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे. सेकंड इन रो, दुसरा लगातारचा दुसरा धमाका पाहायला मिळाला. अजयच्या बॅटमधून चौकार. साहेबांचं शुभ असते. आपण पुढच्या मॅचचा टॉस आपण इथे करणार आहोत. मी गणेश शेठ साहेबांना विनंती करेन आपण पुढे येऊया जिथे नाणेफेकीचं कौल आपण इथे करणार आहोत. या बोट टीमचे कॅप्टन एस ISPL बॉल ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. कर्णधारांना विनंती करेन आपण व्यासपीठावरतीच या जिथे मुख्य मंचावरती टॉस कंप्लीट होईल. बघा काही प्रेक्षक वर्ग इकडे आलेत, मॅच जिंकूनच इकडे डायरेक्ट आले ट्रॉफी सोबत घेऊन. इकडे मात्र मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात हे सगळे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहत आहे. प्रेक्षक आणि प्रेक्षक. दीपक शेठ हर्णेकर साहेब पुरस्कृत हा संघ पाहायला मिळेल कळमजे भांदेरे आणि त्यांच्या विरोधामध्ये जगिरोबा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दीपक शेठ हर्णेकर पुरस्कृत कळमजे भांदेरे संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाच्या दिशेने वाटचाल करा. बंटी दादा वारंगे पुरस्कृत जयगिरोबा अंधाराळी आणि दीपक शेठ हर्णेकर पुरस्कृत कळमजे भांदेरे या दोन टीम मधली पुढची मॅच असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. ऑनगोइंग मॅच मध्ये जिकडे 19 धावा स्कोर कार्डवरती 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर यावेळेला धाव घेण्याचे प्रयत्न. फॉलो थ्रो मध्ये चांगली फील्ड केली होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला होता तेजस काटकरचा. असफलता हाती आली आहे पण हरकत नाही आहे. एकच सिंगल फक्त स्कोर कार्डवरती जोडली जाते. येणारे 17 चेंडू 18 धावांची आवश्यकता अजूनही या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 17 चेंडू 18 धावांची गरज. कोण जिंकणार या मॅचला या सगळ्या घडामोडी सर्वांना पाहिजेत. तुम्ही पाहताय मान सन्मानाची स्पर्धा, क्रिकेटचा अभिमान आणि त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मान उंचावणारी अजून एक ही स्पर्धा युवा राष्ट्रवादी चषक 2026 हे भव्य पर्व तुम्ही पाहताय. 20 धावा स्कोर कार्डवरती लागला जिथे पाठलाग चालू आहे 38 धावांचा. येणाऱ्या 17 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता. धावा तेवढ्याशा जास्त नाही आहेत पण मॅच ही बनेल. सेन्सिबल क्रिकेट, सन्मानजनक फटका, फक्त दिशादर्शक. मिड विकेटला खेळला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळते. फिल्डिंग चांगली, त्याहून चांगलं बॅकअप मी म्हणेन आणि त्याच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये धावा थांबवल्या जातात. टीमची धावसंख्या धावफलकावरती 1 न पुढे चालली. संघाचा धावफलक सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर 21 या आकड्यावरती पोहोचत असताना पाहायला मिळेल. चांगला फटका ऑन साईडला खेळला जातो. तिकडे फिल्डर तिकडे 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. येस सर. वेस्ट साईडसाठी रिव्ह्यू तिसऱ्या पंचांचा कॉल आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाईल. रॉ स्पोर्ट्सचे आमचे पंच रॉ स्पोर्ट्सला जॉईन करतील जिथे व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय महेंद्रजी मोरे साहेब, त्याच वेळेला माधवीजी मोरे मॅडम आणि त्यांच्या समवेत
ज्योती तेंडुलकर मॅडम इकडे उपस्थित राहत असताना पाहायला मिळतात. युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या या भव्य दिव्य पहिल्या पर्वामध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय येईल. नक्की निर्णय कोणता असेल. जर यदा कदाचित बीमर आला तर मोफतच्या 3 धावा मिळतील. एक चेंडू पुन्हा टाकावा लागेल. आणि अशा परिस्थितीमध्ये नक्की काय घडणार आहे. इथे नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. एस बीमर नो बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळाला. वेस्ट साईडचा नो बॉल. त्याच वेळेला या इथून पुढे जो आपल्याला प्रेक्षणीय सामना पाहायला मिळणार आहे आज खऱ्या अर्थानं युवकांचे प्रेरणास्थान आणि त्याच वेळेला संपूर्ण या रायगड जिल्ह्यातील सर्वांचं लाडकं नेतृत्व तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके भाई अनिकेत भाई तटकरे यांचं इथे आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एक दानशूर व्यक्तिमत्व किंबहुना नेहमीच युवकांच्या पाठीशी सदैव उभं राहणारं व्यक्तिमत्व अनिकेत भाईंचं आगमन शुभ आगमन या मुख्य मंचावरती होत असताना पाहायला मिळत आहे. साहेबांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. लाडके भाई अनिकेत भाईंचे इकडे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. 26 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळायला देणार आहे. 13 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता. आणि आजच्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये भाई पुन्हा आम्हाला आज खेळायला बघायला मिळतील का हाही एक प्रश्नचिन्ह आहे. कारण की या मैदानावरती एक नाईटची स्पर्धा झाली होती. यावेळेला क्लीन बोल्ड मैदानावरती विकेट येत असताना पाहायला मिळते. फलंदाज बाद अजून एक विकेट. सन्माननीय तानाजी देशमुख साहेब सुद्धा इकडे उपस्थित राहत असताना पाहायला मिळतं. साहेबांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. त्याच वेळेला ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला सायकल प्रोव्हाइड केली आहे गौरवजी सुर्वे त्यांचे सुद्धा आपण आभार मानूया आणि त्यांचे हार्दिक स्वागत करूया. प्लेअर ऑफ द नाईट ज्यांच्या माध्यमातून जे आकर्षक स्पोर्ट्स सायकल आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आली आहे गौरवजी सुर्वे साहेब इकडे उपस्थित राहत असताना पाहायला मिळतं. हार्दिक स्वागत. चला फास्ट खेळा. विकेट येत असताना पाहायला मिळाली. दुसरी एक महत्त्वाचा खेळाडू विराज बाद झाला आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश दाखल होत असताना पाहायला मिळालंय. महत्त्वाचा खेळाडू यश मैदानाच्या आतमध्ये. आता इक्वेशन बदललं. बॉल टून इक्वेशन पाहायला मिळेल. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. टीम युवी स्पोर्ट्स सुरई तळेखार या टीमला तुम्ही पाहतात तर त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना एक महत्त्वपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तो म्हणजे यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन तेरुंडा अलिबाग या टीमला तुम्ही खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहताय. यशच्या बॅटमधून जर षटकार पाहायला मिळेल तर राणा मोरेच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. सध्याच्या घडीला यश नॉन स्ट्राईक एंडला अजय सलामीला आलाय तो आणि तो मॅच सुद्धा आपल्या बाजूने सध्याच्या घडीला घेऊन जात असताना पाहायला मिळेल. 6 बॉलमध्ये 12 धावांचा वादळी खेळ. टीम 26 वरती पोहोचली आहे. 38 धावांचा पाठलाग सध्याच्या घडीला चालू आहे आणि इथून पुढे येणाऱ्या 12 बॉलमध्ये 12ची गरज आहे. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. चला फास्ट खेळा. टीम सुरई तळेकर. पुढचाच बॉल. रिव्हर्स स्वीपचा फटका. अल्टी पलटी बॉल सीमा रेषेच्या बाहेर. गेल कल्टी.
तो एकटा खेळत असताना पाहायला मिळाला आणि खूप सारा धावा त्याच्या बॅटमधून जमा झाल्यात. कमी गतीनं सेन्सिबल क्रिकेट, सन्मानजनक फटका, स्क्वेअर लेगच्या दिशेनं सिंगल मिळेल. डबलमध्ये कन्व्हर्सेशन झालंय. 2 धावा इकडे आरामामध्ये मिळत असताना पाहायला मिळतील. तर 2च्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे चालली आणि संघाचा धावफलक सध्याच्या घडीला 32 या आकड्यावरती. येणाऱ्या 10 बॉलमध्ये 6 धावांची गरज, 10 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता सध्याच्या घडीला पाहायला मिळेल. ही मॅच आता युवी स्पोर्ट्स या टीमच्या हातातून निसटते की काय, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. कमी गतीने टाकलाय, फसवा बॉल, मिस टायमिंग, बॉल हवेत. राज पाटील बॉलच्या खाली, कोणती चूक करणार नाहीये. वेल जज, एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज क्रमांक 3 एक महत्वाची विकेट येत असताना पाहायला मिळाले. महत्वाच्या क्षणी येणाऱ्या 9 बॉलमध्ये आता इथून पुढे 6 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका मॅच अगदी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने झुकण्याची शक्यता. यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन तेरोंडा अलिबाग हा संघ मैदानावरती आपलं नशीब आजमावत असताना पाहायला मिळालं. अलिबाग तालुक्यातील 2 दिग्गज संघ तर त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना मुरुड तालुक्यातील 2 दिग्गज संघ. दोन्हीही संघांचा दिग्गज खेळ नेहमीच आपण पाहिला, पण आज प्रकाश झोतातील मॅचेस खेळत असताना थोडं दबाव दडपण पाहायला मिळालं टीम युवी स्पोर्ट्स सुरई तळेकर या टीमवरती. हवा तसा खेळ झाला नाहीये. 9 चेंडू आणि 6 धावांची गरज. चला फास्ट खेळा, वेळ खर्च करायचा नाहीये, विनंती करतोय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव घडवला जातोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली जाते. लो स्कोरिंग मॅचेस रंगतात. इथूनही कमबॅक होईल का, करावं लागेल. बॅकफुटला जाऊन कट केला. डीबॅकच्या कव्हरला खेळायचं होतं. शॉर्ट मिड ऑफला चांगली फिल्डिंग, सिंगल मिळेल. अति वेगानं 1 धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. त्या 1 धावेच्या साह्याने टीम पुढे निघेल 33 या आकड्यावरती. 33 धावा, 3 फलंदाज बाद झाले. 14 षटक मार्गस्थ. येणाऱ्या 8 बॉलमध्ये आता इथून पुढे 5 धावांची आवश्यकता. जर यदा कदाचित 2 डॉट बॉल आले तर या मॅचमध्ये शिरकाव होईल पुन्हा एकदा टीम युवी स्पोर्ट्स सुरई तळेकर या टीमचा. पुढचा बॉल कमी गतीनं, लेग ब्रेकचा वापर, वेट अँड वॉचची पॉलिसी मैदानाच्या आतमध्ये वाट पाहिली आहे. तदनंतर त्या बॉलला दिशा दिली आहे. सिंगल मिळेल. 7 चेंडू आणि आता इथून पुढे 4 धावांची आवश्यकता. सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल का. जर या बॉलवरती मोठा फटका आला तर मॅच जिंकेल टीम तेरोंडा अलिबाग. यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 2 गाव 1 संघाचा हा फॉर्मॅट सगळ्या प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला या स्पर्धेला. डीबॅकच्या कव्हरला फटका, चांगला फिल्डर तिकडे एकदा मिळाली. दुसऱ्यासाठी बॅटर पलटले आणि खराबपैकी 2 मिळाल्यानंतर 3री धाव आरामामध्ये कंप्लीट होईल. आणि या 3 धावेने या मॅचची हवा काढली आहे, कारण की येणारे 6 चेंडू आणि आता फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता. 6 चेंडू 1 धावेची गरज. औपचारिकता बाकी राहिली का, हा प्रश्नचिन्ह. पण नाही, विविध विक्रम नोंदीस केले जातात. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये एक विक्रम आहे. 6 बॉलमध्ये 1 धावेची गरज असताना तो सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला होता. एकही धाव खर्च केली नव्हती. आणि मी आवर्जून सांगेन की एक असा गोलंदाज आहे या टीममध्ये ज्यानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये मुरुड तालुक्यातून पहिला इतिहास आपल्या नावास नोंदीस केला आहे, ज्यानं 6 बॉलमध्ये 6 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. तोच गोलंदाज बॉलिंग मार्कवरती शंकू सुतार बॉलिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. सुरई गावातील एक महत्त्वाचा गोलंदाज आहे. नेहमीच त्यानं आपल्या नावाची छाप उमटवली. आज तो इतिहास पुन्हा नव्यानं करून दाखवावा लागेल. 6 बॉलमध्ये 1 धाव डिफेंड करायची आहे. आव्हान मोठं कठीण आहे. सेट बॅटरच्या समोर चांगले चेंडू टाकावे लागतील. 1 धाव जर थांबवली गेली तर एक मोठा इतिहास पुन्हा नव्यानं आपल्या भेटीसाठी येईल. आणि होय, ही स्पर्धा संपूर्ण विक्रम मोडी सांडण्यासाठीच आहे. पहिलाच बॉल, यावेळेला सिंगल नाही होणार आहे कंप्लीट. पुढे अजून 5 बॉलवरती मॅच थांबली आहे.
कारण की येणाऱ्या 5 मध्ये 1 धावेची गरज आहे. 5 चेंडू 1 धाव. महत्वपूर्ण सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सामन्यामध्ये रंगत वाढेल का? शंकूकडे तेवढी ताकद आहे, त्यानं हे कारनामे बराच वेळा केलेत आणि एक असं षटक जे अविस्मरणीय राहिलं होतं. यावेळेला फटका खेळला जाईल आणि तो 38 क्लिअर करतोय, म्हणजे 1 धाव आरामामध्ये. सिंगल मिळाली, मॅच संपली आहे, सामना जिंकलाय. टीम आपण जर पाहिलं तर यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन थेरोंडा अलिबाग टीमनं विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप सारा हार्दिक हार्दिक शुभेच्छा.